जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र की तरफ से मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर, अंधेरों से उजाले की तरफ, अंधारातून प्रकाशाकडे, ये एक मुहिम पूरे महाराष्ट्र राज्य में मनाई जा रही है। इस मुहिम का उद्देश्य ये है कि हमारे तमाम ही देश बांधवों तक इस्लाम का जो पैगाम है, जो एक सत्यता का पैगाम है, एक मानवता का पैगाम है, एक प्रेम का जो संदेश है, ये संदेश सब लोगों तक के पहुंचाया जाए। हम ये समझते हैं कि इस धरती का, सृष्टि का ईश्वर पैदा करने वाला वो एक है। ये जो कुटुंब है यहाँ पर, इस्लाम इस बात को एम्फेसाइज करता है कि ये जो पूरा विश्व है ये अल्लाह का कुटुंब है। अल खल्क़ व यालुल्लाह। इस लिहाज से तुम्हारा खुदा एक है, तुम्हारे बाप एक हैं और तुम्हारा आपस का रिश्ता भाइयों का रिश्ता है, बहनों का रिश्ता है। और जिस ईश्वर ने, जिस अल्लाह ने हमको पैदा किया, उसने सिर्फ पैदा करके छोड़ नहीं दिया, बल्कि वो ज़िंदगी किस तरह से गुजारे उसके लिए एक मुकम्मल तौर पर रहनुमाई फरमाई। और यही रहनुमाई लेकर के सबसे आदम अलैहिस्सलाम से उसकी शुरुआत हुई और आखिर नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए। उन्होंने जीवन दुनिया में इंसान ज़िंदगी कैसे गुजारे इसके लिए एक मार्ग बताया, एक तरीक़ा बताया। और हम ये चाहते हैं कि ये जो तरीक़ा है ये तमाम इंसानों तक के पहुँचे। इसमें सबसे पहली चीज़, बुनियादी चीज़ कि हम सब एक ईश्वर की भक्ति करें, वहाँ से आगाज़ किया गया। और फिर अपने माँ बाप की खिदमत करना, अपने जो समाज के जो दबे कुचले तबकात हैं उनकी मदद करना, जो समाज सेवा करना, और ऐसे जो वैल्यूज़ हैं जिसको हम मॉरल वैल्यूज़ और नैतिकता कहते हैं, ऐसे विषयों के ऊपर हम चाहते हैं कि समाज में जन जागृति हो। आज हम देख रहे हैं कि भ्रष्टाचार आम हो रहा है, करप्शन आम हो रहा है, जुल्म हो रहा है, हमारे महिलाओं के ऊपर अत्याचार बढ़ रहे हैं, समाज के अंदर और भी बहुत सारे इश्यूज़ हैं। तो हम ये समझते हैं कि इन इश्यूज़ को एड्रेस करते वक्त कहीं ना कहीं वो इंसानियत, वो मानवता, वो ह्यूमन वैल्यूज़, इसको काम करना चाहिए। हमने बहुत ही प्रगति की हमारे समाज ने, लेकिन जहाँ नैतिकता की बात आती है, जहाँ मॉरल्स की बात आती है, कहीं ना कहीं हम ये समझते हैं कि इंसान अपनी जो उसकी जो इंसान होने की जो जिम्मेदारी है उससे वो पीछे हट रहा है। तो उसको ये जिम्मेदारी याद दिलाया जाए, उसको याद दिलाया जाए कि ये दुनिया जिसके पीछे तुम भाग रहे हो ये एक क्षणभंगुर है, ये ख़त्म होने वाली है और एक ज़िंदगी और आएगी जहाँ पर तुमको खड़े होकर के अपने करने का, ये जो तुमने जो कुछ काम किया इसका हिसाब देना है। तो इस लिहाज से लोगों के अंदर एक जन जागृति हो, लोगों के अंदर एक समाज जागृति हो और लोग अपनी जिम्मेदारियों को समझें और इस देश के जवाबदार नागरिक बन करके वो ज़िंदगी गुजारे। हम ये समझते हैं कि ये शांति का और प्रेम का संदेश, आपसी भाईचारे का संदेश, सद्भावना का और मोहब्बत का संदेश, इस पर अगर हम आचरण करेंगे तो इसी से हमारा समाज भी तरक्की करेगा, हमारे राष्ट्र की भी प्रगति होगी और हम जो भारत को एक विकसनशील से एक विकसित राष्ट्र देखना चाहते हैं वो सपना भी हमारा पूरा होगा। दुनिया में एक आदर्श समाज हमको मिलेगा और सबसे बढ़कर ये कि हमारा ईश्वर, हमारा मालिक हमसे प्रसन्न होगा। तो इस लिहाज से ये पूरी मुहिम मनाई जा रही है 22 जनवरी से लेकर के 30 जनवरी तक। और इसके माध्यम से यही है कि जो सच्चाई का और ये जो संदेश है, ये संदेश तमाम अपने भाइयों और बहनों तक के पहुंचाने का प्रण हमने किया है। इसके लिए मुख्तलिफ तरीक़े हम इख्तियार कर रहे हैं। हमारा पहला प्रोग्राम तापड़िया नाट्य मंदिर में 22 जनवरी को 6:30 बजे होने जा रहा है और ये मैंने शुक्रवार के दिन शाम में 6:30 बजे होगा। और उसके बाद में फिर 23 जनवरी को मौलाना कलीम सिद्दीकी साहब आ रहे हैं तो उनका खिताब आम रखा गया है। इसमें हमारे स्टूडेंट्स के लिए अलग से प्रोग्राम है, हमारे लेडीज़ के लिए अलग से प्रोग्राम है। बड़े होर्डिंग्स हम लगा रहे हैं शहर में, 25 से 30 बड़े होर्डिंग लगेंगे, उसके संदेश दिया जाएगा। 1 लाख के करीब हम फोल्डर्स, ये छोटे ऐसे फोल्डर्स हैं, ये फोल्डर छाप रहे हैं अलग अलग ज़बानों में, मराठी ज़बान में, हिंदी में, उर्दू में, इंग्लिश में। ये फोल्डर्स लोगों तक के पहुंचाए जाएंगे। फिर इसी तरीके से सोशल मीडिया का इस्तेमाल किया जाएगा और आप लोग जो हमारी बात हमेशा से लोगों तक के पहुंचाते हैं यूट्यूब के माध्यम से, अपने चैनल के माध्यम से, तो इस तरह से पूरा एक संदेश लोगों तक पहुंचाने की हम कोशिश कर रहे हैं। हिंद तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 22 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत अंधारातून प्रकाशाकडे ही मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेचा उद्देश हा आहे की मानव म्हणून ज्या मानवी मूल्य आहेत, जी नैतिकता आहे ती आपण समजून घ्यावी। कारण की आम्ही असं समजतो की आपल्या समाजाला शांतीची गरज आहे, आपल्या समाजाला प्रेमाची गरज आहे, आपल्या समाजाला सद्भावनेची गरज आहे। आज कोविडनंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मनुष्य स्वतःचं माणूसपण हरवलाय। बहिणाबाईंनी म्हटलं होतं, माणसा रे माणसा कधी होशील रे माणूस। तर त्या माणसाला माणूस बनवण्यासाठी त्याला त्याच्या काही शिकवणी ज्या त्याच्या मनामध्ये आहेत त्याची फक्त आठवण करून द्यायची आहे। त्याच्या मनामध्ये एक दुसऱ्याविषयी प्रेम आहे,
तो एक दुसऱ्याला जवळ करू इच्छितो, त्याला वाटतं की समाजामध्ये चांगल्या प्रकारे प्रत्येकानं जीवन जगावं, प्रत्येकाला समान अवसर मिळाव्यात, समान संधी मिळाव्यात, या दृष्टिकोनातून आपण पाहतो की आपण भौतिक प्रगती केली. आपल्या देशानं आपण खूप पुढे गेलेलो आहोत, मोठे इंडस्ट्रीज झाले, हे सर्व काही होत असताना कुठंतरी ती मानवस्की आणि मानवता आणि त्यासाठी लागणारी जी मूल्य आहेत ती मूल्य कुठंतरी कमी पडत आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असे अनेक प्रकारचे दुर्गुण आहेत जे आपल्यामध्ये आलेले आहेत आणि कुठंतरी आपण आपल्या मूळ सिद्धांतापासून परावृत होत आहोत. आपल्या देशाच्या घटनेनं आपल्याला स्वतंत्रता दिली, समता दिली, बंधुता दिली, सामाजिक न्याय दिला, परंतु आज आपण पाहतो की काय होत आहे. लोक रस्त्यावर आहेत, शेतकरी रस्त्यावर आहे, महिलावर अत्याचार वाढत आहेत आणि भूक हा सर्वात मोठा प्रश्न तेव्हाही होता, आज आहे, गरिबी आहे, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. इथं रिसोर्सेसची कमी नाही. आपल्या देशाला ईश्वरानं खूप नवाजलेलं आहे, खूप दिलेलं आहे, तर इथं काही कशा प्रकारची कमी नाही. फक्त कमी आहे तर थोडं स्वतःचं मन मोठं करून सर्वांना समाविष्ट करण्याची गरज आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो की त्याला माणुसकी म्हणू, मानवता म्हणू. आम्ही असं समजतो की हा जो मानवतेचा आणि माणुसकीचा संदेश आहे, हा संदेशच इस्लामचा संदेश आहे. इस्लामचा संदेश कोणता वेगळा संदेश नाही. इस्लामचा अर्थ शांती आहे. आपल्या सर्वांचा ईश्वर एक, तुमच्या सर्वांचा ईश्वर तो एकच आहे. तुमचं सर्वांचं कुटुंब हे देखील एकच आहे. मानव म्हणून तुम्ही सर्व समान आहात. चांगल्या प्रकारे या समाजामध्ये जीवन व्यतीत करा. तुम्ही एकमेकावर प्रेम करा. जे रंजलेले गांजलेले लोक आहेत त्यांच्यासाठी कार्य करा. समाजामध्ये जे अत्याचार करणारे जे लोक आहेत, जुलूम करणारे जे लोक आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्ही उभा राहा. हा संदेश आहे. हा संदेश, दिव्य संदेश कुराणच्या मार्फत देण्यात आला. पैगंबर मोहम्मद साहेबांनी हा संदेश दिला. आम्ही असं समजतो की हा जो संदेश आहे, समाजाला जोडणारा हा प्रेमाचा संदेश आहे. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून हा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या जीवनामध्ये जो काळोख आहे, जो अंधार आहे, आपल्या समाजामध्ये जो अंधार आहे, जे काही वाईट आणि दुर्गुण आणि काही कुरीती, अंधविश्वास, काही आपल्यामध्ये जे आलेले आहेत, त्यापासून आपण दूर होऊन एक चांगला समाज, एक प्रगत समाज निर्माण करू शकू. आणि ही जे व्हॅल्यूज आहेत, या नैतिक मूल्यामुळेच राष्ट्राची प्रगती देखील होईल. आपण विकसितशील राष्ट्रापासून विकसित राष्ट्र बनू, एक आदर्श समाज आपण निर्माण करू शकू. या जगामध्ये गुण्यागोविंदांना आपण जीवन जगू शकू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा उद्या ईश्वराच्या अदालतीमध्ये आपण उभं राहू, तिथं देखील तो अल्लाह ईश्वर आपल्याला राजी आणि प्रसन्न होईल. या दृष्टिकोनातून ही मोहीम घेण्यात येत आहे. याचा जो पहिला कार्यक्रम आहे तो उद्घाटनपर समारंभ 22 जानेवारी रोजी तापडिया नाट्य मंदिर इथं शुक्रवारी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जमात इस्लामीचे आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजिनियर सलीम साहेब येत आहेत. त्याचबरोबर मान्य कलीम सिद्दीकी साहेब हे देखील त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अकोटचे सत्यपालजी महाराज साहेब आहेत आणि अमन कांबळे साहेब आहेत. आणि इथं आपल्या शहरातील जिल्हाधिकारी माननीय सुनील चव्हाण साहेब देखील इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. आणि त्याच्यानंतर आम्ही असा प्रयत्न करत आहोत की 1 लाखच्या जवळपास आम्ही असे पत्रकार छापलेले आहेत, जेणेकरून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा. पोस्टर्स आहेत, सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आणि होर्डिंग्स, बॅनर्स, जेवढ्या काही आपण प्रयत्न करत आहोत की कोविडच्या या पूर्ण गोष्टीला त्याला आपण समोर ठेवून चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत हा जनजागृतीचा संदेश पोहोचवू.